नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळी कामामधलं सांडगे हा महत्त्वाचा एकदम अतिशय भाग आहे. ते सांडगे बनवणार आहे. तर त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. तर हे भिजू घालायचं आहे आपल्याला. तर हे 250 ग्रॅम ह्या कपाने मी बरोबर चणा डाळ घेतलेली आहे. नंतर ह्याच कपाने आपल्याला 250 ग्रॅम मूग डाळ घ्यायची आहे. आणि नंतर त्याच्यापेक्षा कमी ह्या कपापेक्षा अर्धा कप म्हणजे 125 ग्रॅम आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. आणि नंतर 60 ते 65 ग्रॅम हे घेतलेली उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ह्या चारही डाळी आपण आता ह्याच्यामध्ये पातेल्यात टाकून घेऊ भिजायला. तर हे चणा डाळ टाकते. डाळ घेतली. नंतर हे मुगाची डाळ आहे, पॉलिशचीच आहे. ही पण 250 ग्रॅम टाकणार आहे. आणि त्याच्यापेक्षा कमी अर्धा कप हे टाकणार आहे, तुरीची डाळ टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळी टाकू शकता. आणि ही उडदाची डाळ पण मी टाकणार आहे, जेणेकरून आपला सांडगा एकदम खमंग होईल. तर हे पूर्ण दोन नंतर अर्धा आणि नंतर त्याच्यापेक्षा पाव असं हे आपण प्रमाण घेतलेलं आहे. तर हे पूर्ण आपण ही पूर्ण चारही डाळी अशा मिक्स केलेल्या आहेत. तर आपण ह्याला छान एकदम 2-3 पाण्याने धुवून नंतर भिजत घालणार आहेत. एक 4 ते 5 तास आपण भिजवणार आहे त्याला. ते डाळी एकदम स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत. पूर्ण पाणी याचं निथळून घेतलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून भिजायला टाकणार आहे. एक 4 ते 5 तास फक्त भिजू द्यायचं. जास्तही भिजवल्यानंतर याचा आंबूस असा वास येतो आणि जरा सांडगा आंबट लागतो. त्याच्यामुळे जास्त भिजवायचं नाही. जास्तीत जास्त 5 तास याच्यावरती नाही भिजवायचं. नंतर आपण पुढचा व्हिडिओ बघू. ती हे आपली डाळ छान अशी भिजून एकदम तयार झालेली आहे बघा. एकदम सहज अशी तुटली जाते. तर हे 5 तास भिजवलेले आहे. मी आता याच्यातलं पाणी परत काढून टाकते. आणखी दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुते आणि पाणी निथरून घेते याचं. ते हे अशा प्रकारे आपण पूर्ण डाळीतलं पाणी निथरून घेतलं स्वच्छ धुवून. आता हे डाळीतलं पूर्ण पाणी निथरतं आहे, तोपर्यंत आपण याच्या वाटणाची तयारी करू. हे आपली डाळीतलं एकदम छान एकदम असं पाणी निथरलेलं आहे. तर आपण आता हिला जाडसर थोडंसं वाटून घेणार आहेत. तर हे डाळ वाटायच्या अगोदर आपण दुसरं साहित्य, तर हे 2 गड्डी लसणाच्या घेतलेल्या आहेत सोलून. नंतर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 2 चमचे धने आहेत. तर हे पूर्ण तिन्ही साहित्य मी एकत्र अगोदर वाटून घेते आणि नंतर आपण डाळ वाटू. ते असं आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, पूर्ण धने, जिरे आणि लसूण. तर आता डाळ वाटते. हे अशा प्रकारे आपण पूर्ण डाळ बघा अशी जाडसर वाटून घेतलेली. एकदम बारीक नाही वाटायची आणि पाणी बिलकुल न टाकता वाटायची आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. तर हे जे आपण धने, जिरे आणि लसूण याचं वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे. नंतर आपण हळद टाकणार आहे. 2 चमचे एकदम भरून हळद टाकायची. कलर छान येतो आणि परत हळदीमुळे टिकतं पण चांगलं. तर हे हळद टाकली. नंतर मीठ टाकायचं चवीनुसार. तर 2 ते 2.5 चमचे मी मीठ टाकणार आहे. अंदाजानुसार मीठ टाका. आणि नंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे पण छान टिकून राहतात सांडगे. हिंग घेतलेला आहे 1 चमचा भरून. आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला धुवून नंतर सुकवली आणि याच्यानंतर बारीक अशी कट करून घेतलेली. तर हे कोथिंबीर पण टाकून घ्यायची. आणि पूर्ण सगळं साहित्य आपल्याला आता एकत्र एकदम एकजीव करायचं आहे. मी याच्यामध्ये तिखट टाकत नाही, कारण ज्यावेळेस आपण सांडग्याची भाजी करतो त्यावेळेस तिखट टाकतो. असे जर तिखट टाकलं तर परत नंतर आणखी जास्त चरचर लागतं. त्याच्यामुळे तिखट टाकलेलं नाही. तर छान आता मिक्स करून घेणार आहे. तर हातानेच मिक्स करणार आहे. तर हे अशा प्रकारे छान एकदम आपण एकजीव करून घेतलेला आहे. तर आता ह्याचे सांडगे आपण तोडून घेणार आहे. ह्याच्यानंतर आपण आता हाताने तोडण्याच्या ऐवजी लवकर होतं, त्याच्यामुळे हे आपण बॅग घेतलेली आहे डीमार्टची. स्वच्छ एकदम आहे, स्वच्छ करून घेतलेली. त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. एका साईडला भरायचं किंवा मग
आईस्क्रीमच्या क्रीमचा वगैरे कोन भेटतो, तसला कोन जरी तुम्ही वापरला तरी चालेल. तर हे असं एका साईडला आपण हे असं करून घ्यायचं आणि आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये आपण हे इथून समोरून थोडंसं कट करायचं आहे. आणि हे आपण असे सांडगे तोडून घेणार. तर हे अशा पद्धतीला आपण पूर्ण सांडगे तोडून घेणार आहे. एकदम पटकन पण होतात आणि लगेच तुटले जातात. हे अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण सांडगे टाकून घेतलेले आहेत. आता ह्याला छान एकदम कडक उन्हामध्ये 2 ते 4 दिवस आपण छान वाळवणार आहेत. मी नंतर दाखवते तुम्हाला. हे अशा प्रकारे आपले सांडगे एकदम मस्त बघा, एकदम खणखणीत वाळून तयार झालेले आहे. आवाज येत असेल तुम्हाला. हे अशा पद्धतीनं तुम्ही सांडगे नक्की करून बघा आणि पावसाळ्यात वगैरे हे खाण्यासाठी एकदम छान रेसिपी आहे. पण याला एक छान एकदम असं वाळले पाहिजे. तर 4 ते 5 दिवस कडक उन्हामध्ये वाळवले. सुरुवातीला थोडेसे ऊन सावलीलाच वाळवले, पण नंतर कडक उन्हामध्ये वाळवलेले आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही सांडग्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.